यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या 25 वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी यांना तिकीट नाकारण्यात आलेलं आहे। आपण सध्या भावना गवळी यांच्या निवासस्थानी आहोत। यवतमाळ येथील निवासस्थानामध्ये आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात जे आहे ते सदस्य आणि पदाधिकाऱ्यांची गर्दी जमलेली आहे। एकंदरीत भावना गवळी यांनाच तिकीट मिळावी यासाठी कार्यकर्ते जे आहेत ते आग्रही आहेत। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। भाऊ, काय सांगाल, आपण कुठून आलेले आहात आणि काय आपल्या नेमक्या भावना आहेत? आम्ही कारंजा लाडून आलो, पण 25 म्हणजे 5 टर्म राहिलेल्या खासदार यांची तिकीट काढणं म्हणजे खूप मोठा अन्याय होऊन राहिला। तरी आजही आम्हाला अशी शाश्वती आहे का आमच्याच ताईला तिकीट भेटायला पाहिजे। तरी आमची ताई आज तिकीटही भेटली तर 2 लाख मतांनी निवडून येते। निश्चितच सातत्याने कार्यकर्त्यांनी वर्षा बंगल्यावर जाऊन सुद्धा विनवणी केली होती, मात्र आपल्या विनवणीला खेराची टोपली देण्यात आली। बिलकुल आम्ही विनवणी वर्षा बंगल्यावर केली। वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री साहेबांना आम्हाला काहीच म्हणजे मान सन्मान दिलाच नाही याच्या बाबतीत। तरी आमच्या ताईला तिकीट मिळण्यात यावं आणि ताई आम्ही 2 लाख मतांनी निवडून आणतो। निश्चितच ताईंनाच तिकीट मिळण्यात यावी असं सांगण्यात येते। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आणखी आहेत। काय तुमच्या नेमक्या भावना आहेत आणि ताईला तिकीट मिळावी यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात? आपली पुढची रूपरेषा काय असणार? ताई सांगतील तेच आदेश आम्ही पाळणार आहोत। आणि याच्यापूर्वी आम्ही वर्षा बंगल्यावरती 2 वेळा गेलो। आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी आम्हाला आश्वासित केलं। आम्हाला ज्यावेळेस आम्ही मागच्या आठवड्यामध्ये तिथं पोहोचलो त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला हे पण सांगितलं, तुम्ही तुमच्या कामाला लागा, तुम्ही घरी जा आणि ताई साहेबालाच आम्ही तिकीट देऊ। त्या एकनाथ शिंदे साहेबाचं हे सुद्धा म्हणणं होतं, परंतु याच्यामध्ये बीजेपी वाल्यांचा कुठंतरी त्यांच्यावरती दबाव आला आणि ताई साहेबाचा त्यांनी तिकीट काढण्याचा प्रयत्न केला। याच्यापूर्वी कधी अकोला असेल, अमरावती असेल, इथला कधी सर्वे झाला का? 25 वर्षाच्या नंतरच भावनाताईसाठीच का सर्वे झाला हे आमच्या कार्यकर्त्याचं म्हणणं आहे। आणि त्या कार्यकर्त्याचं हेच म्हणणं नाही तर ताई साहेबांनाच ती तिकीट द्यावी, नाही तर ताई साहेब म्हणतील तेच आम्ही करू, अन्यथा आम्ही कोणाच्या मागे जाणार नाही। निश्चितच आपण आता सध्या महायुतीचा आजचा नामांकन अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। महायुतीचा मोठा मेळावा सुद्धा आहे। एकनाथ शिंदे इथे येणार आहेत आणि ते घोषणा करणार आहेत। आपल्याला वाटतं का की भावना गवळींचं नाव असणार आहे आणि त्यांना उमेदवारी मिळेल का शेवटच्या क्षणाला? 100% आशा नाही, गॅरंटी आहे आम्हाला 100%। कारण की ताईने जे तळागाळामधले कार्यकर्ते गोळा केले, जो पक्ष मजबूत केला, उठाव झाल्यानंतर सगळ्यात जास्त पक्ष मजबूत करायचं काम ताईंनी केलेलं आहे। आणि ताईचं जे सगळं नेटवर्क आहे, जे कार्यकर्त्याचं नेटवर्क आहे, त्या हिशोबाने आम्हाला गॅरंटीच नाही तर 100% अशी शाश्वती आहे की शिंदे साहेब अन्याय होऊ देणार नाही। ताईवर हा अन्याय झालाच पाहिजे नाही, हे सगळी शिवसैनिकाची मागणी आहे। निश्चितच महायुतीचा आज मेळावा आहे आणि नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार जाणार आहेत। भावना गवळी यांना शेवटच्या क्षणाला तिकीट मिळणार अशी आशा कार्यकर्त्यांमध्ये आहे। संदेश कान्नू, जय महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ।